हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सायन टेक चॅनल. आपण जी काही क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट केलेली आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन CS2 ची, त्यातला युनिट बघूयात आपण. इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर. याचे क्वेश्चन्स तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मिळाले असतील. त्याचं आता सोल्युशन बघूयात. हा 7 मार्कासाठी क्वेश्चन याच्यावरचे विचारले जातात तुम्हाला. तर पहिला क्वेश्चन आहे, डिफाइन मायक्रो कंट्रोलर, स्टेट एनी 4 ॲडव्हांटेजेस ऑफ सेम ओव्हर मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टीम. तर पहिले डेफिनेशन आहे मायक्रो कंट्रोलरची तुम्हाला. तर व्हॉट इज मीन बाय मायक्रो कंट्रोलर? मायक्रो कंट्रोलर इज अ complete microprocessor system. It is a complete microprocessor system consist of मायक्रोप्रोसेसर. याच्यामध्ये काय काय असतं? मायक्रोप्रोसेसर आहे, लिमिटेड अमाऊंट ऑफ रोम, रॅम आणि इनपुट आउटपुट पोर्ट्स असतात. पॅरलल इनपुट आउटपुट पोर्ट असतो आणि हे सगळं काही एका सिंगल चिपवर असतं. ओके, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन मध्ये काय लिहायचंय? मायक्रो कंट्रोलर इज अ कम्प्लीट मायक्रोप्रोसेसर सिस्टीम विच कन्सिस्ट 4 थिंग्स. कोणत्या? मायक्रोप्रोसेसर, रॅम रोम आणि पॅरलल इनपुट आउटपुट पोर्ट. सिंगल चिपवर आहे, सिंगल इंटिग्रेटेड सर्किटवर हे सगळं काही बिल्ड केलेलं असतं. त्याला आपण म्हणतो मायक्रो कंट्रोलर. ओके, हे 4 नावं जे हायलाइट केलेले मस्त आहेत पेपरमध्ये, तुम्हाला लिहायचे आहेत. मग त्याचे ऍडव्हांटेजेस विचारले, तर मग ऍडव्हांटेजेस काय आहे? तर हे डिफरन्स मध्ये पण तुम्हाला कळून जातील ऍडव्हांटेजेस. आणि इथेही सांगून देते मी तुम्हाला की मायक्रो प्रोसेसर पेक्षा मायक्रो कंट्रोलर मध्ये काय ऍडव्हांटेजेस आहेत. तर पहिला, तर याची कॉस्ट कशी आहे? लेस आहे. ओके, द कॉस्ट ऑफ मायक्रो कंट्रोलर इज लेस दॅन मायक्रो प्रोसेसर बेस्ड सिस्टीम. ओके, कॉस्टिंग कमी आहे, सगळ्यात कमी प्राइसला हा मिळतो. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू मायक्रो प्रोसेसर. मायक्रो कंट्रोलर हॅज मोर इनपुट आउटपुट पोर्ट कंपोनंट. ओके, इनपुट आउटपुट पोर्ट जे आहेत, इनपुट आउटपुट कंपोनंट्स आहेत, मायक्रो कंट्रोलर मध्ये जास्त आहेत ऍज कम्पेअर टू मायक्रो प्रोसेसर. ओके, नेक्स्ट, मायक्रो कंट्रोलर कॅन बी युज्ड वाईड व्हरायटी ऑफ इंटेलिजंट प्रोडक्ट. ओके, आता हा जो काही मायक्रो कंट्रोलर आहे तो वाईड व्हरायटी ऑफ इंटेलिजंट प्रोडक्ट मध्ये हा यूज केला जातो. जसं की आपला पर्सनल कम्प्युटरचा कीबोर्ड. तर बस याच्यामध्ये बघा इनपुट बटन्स खूप सारे आहेत. कीबोर्डचं बघा, आता वरचा पॉईंट तुम्हाला कळेल की याच्यात मोर इनपुट आउटपुट कंपोनंट आहे. कीबोर्डवर किती सारे बटन्स असतात, प्रत्येक सिंगल सिंगल बटन म्हणजे इनपुट डिव्हाइस असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर हे जे काही इंटेलिजंट प्रोडक्ट असतात असे, तर त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जी डिव्हाइस यूज केली जाते दॅट इज युअर मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर नाही. नेक्स्ट आहे त्याचा ऍडव्हांटेज, हा भरपूर काही अशा लो कॉस्ट प्रोडक्ट मध्ये यूज होतो. आता पाहिला आपण मायक्रो कंट्रोलर लेस प्राइसचा आहे, कॉस्टिंग कमी आहे, म्हणून हा लो कॉस्ट प्रोडक्ट मध्ये यूज केला जातो. जसं की इलेक्ट्रॉनिक टॉईज, इलेक्ट्रिक ड्रिल्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, VCR. ओके, आपल्याकडे जे बघा ते आता टॉईज आलेत बोलके, नाही का, टॉकिंग कॅट म्हणा किंवा टॉकिंग कॅक्टस म्हणा. तर हे जसे इलेक्ट्रॉनिक टॉईज असतात, तर त्याच्यामध्ये तुमचे मायक्रो कंट्रोलर यूज केलं जातं. का? कारण की कमी रेटमध्ये आहे, मायक्रो प्रोसेसर जास्त रेट प्राइसचा आहे, म्हणून मायक्रो कंट्रोलर यूज केला जातो. हे तुमचे 4 ऍडव्हांटेज दिलेत. कोणतेही 3 लक्षात ठेवले तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. तुम्हाला हा क्वेश्चन 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी असतो. की जर 4 मार्काला विचारलं तर डेफिनेशन आणि ऍडव्हांटेज, 3 मार्काला विचारलं तर फक्त ऍडव्हांटेजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मायक्रो कंट्रोलर वर्सेस मायक्रो प्रोसेसरचा डिफरन्स. मग काय असतो मायक्रो कंट्रोलर आणि काय असतो मायक्रो प्रोसेसर, ह्यातला डिफरन्स बघूयात. तर इथे की मायक्रो कंट्रोलर इज अ चिप विच इज कॉल्ड ॲज सिंगल चिप कम्प्युटर. एक सिंगल चिप आहे, आता वरतीच पाहिलं की एक सिंगल चिप आहे ज्याच्यामध्ये 4 गोष्टी होत्या. कोणत्या? रॅम रोम, मायक्रो प्रोसेसर आणि इनपुट आउटपुट पोर्ट. ओके, मग इट इज अ सिंगल चिप कम्प्युटर असं म्हणू शकतो आपण मायक्रो कंट्रोलरला. तर मायक्रो प्रोसेसर इज अ जनरल पर्पज डिव्हाइस, आपण याला CPU म्हणतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आपण कम्प्युटरला जो काही CPU असतो तो त्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणणार. आणि मायक्रो कंट्रोलर एक सिंगल चिप डिव्हाइस आहे. ओके, तिला आपण सिंगल चिप कम्प्युटर असंही म्हणू शकतो. नेक्स्ट तुम्हाला डिफरन्स मध्ये लिहायचं की आता हे मायक्रो कंट्रोलर मध्ये 4 गोष्टी असतात. कोणत्या? रॅम रोम, इनपुट आउटपुट पोर्ट आणि टायमर. ओके, टायमर म्हणू शकतो आपण याला, टायमर, टायमिंग युनिट म्हणतो याला आपण. ओके, मायक्रो प्रोसेसरला ह्या 4 गोष्टी नाहीयेत. कोणत्या 4 गोष्टी नाहीयेत? मेमरी, रॅम रोमला आपण मेमरी म्हणतो. ठीक आहे, टायमर आणि इनपुट आउटपुट पोर्ट. ओके, डू नॉट कंटेन इनपुट आउटपुट पोर्ट, टायमर, मेमरी. आणि इकडे कंटेन, मायक्रो कंट्रोलर मध्ये ह्या 4ही गोष्टी प्रेझेंट आहे. एका सिंगल चिपवर ह्या सगळ्या गोष्टी असतात. मायक्रो प्रोसेसर मध्ये तसं नसतं, है ना. मायक्रो प्रोसेसर मध्ये मेमरी आउटसाइडला असते, इनपुट आउटपुट पण बाहेर आउटसाइडला असतो, वेगळं असतं, एका सिंगल चिपवर नसणार आहे. आपण युनिट 1 मध्ये जे मायक्रो प्रोसेसर 8085 ची
पिन डायग्राम पाहिली त्याच्यात किंवा मायक्रो प्रोसेसर बद्दल इन्फॉर्मेशन पाहिली, त्यामध्ये आपण शिकलो होतो की त्यामध्ये मायक्रो प्रोसेसर सेपरेट असतं, इनपुट आउटपुट सेपरेट असतं आणि मेमरी सेपरेट असते. एका चिपवर ते सगळं काही कंटेन करत नाही. तर इकडे मायक्रो कंट्रोलर मध्ये हे चारही गोष्टी एकाच ठिकाणी असतात, एवढं लक्षात ठेवा. हे चार गोष्टी लक्षात ठेवा: रॅम, रोम, इनपुट आउटपुट पोर्ट आणि टायमर. हेच तुम्हाला पुढे पण कामी येणार आहे ऍडव्हान्टेजेस वगैरे साठी. ठीक आहे. नेक्स्ट, मायक्रो कंट्रोलर बेस्ड सिस्टीम डिझायनिंग कशी आहे याची? सिंपल आणि कॉस्ट इफिशियंट. म्हणजे लो कॉस्ट तर आहेच आहे, पण याची डिझायनिंग पण कशी आहे मायक्रो कंट्रोलरची? सिंपल आहे. ओके. तर तुमचे जो काही मायक्रो प्रोसेसर आहे याची कॉस्टिंग एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. कॉस्टिंग कशी आहे त्याची? एक्सपेन्सिव्ह आहे आणि याची डिझायनिंग सुद्धा कॉम्प्लेक्स आहे. डायग्राम खूप मोठी आहे. मी तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये सांगितलं की मी एक डायग्राम स्किप केलेली आहे मोठीवाली, त्याला खूप वेळ लागतो ड्रॉ करायला. ती कॉम्प्लेक्स डिझाईन आहे, है ना, समजण्यासाठी अवघड आहे थोडीशी. पण याची सिंपल डायग्राम, सिंपल डिझायनिंग असते, प्लस कॉस्ट इफिशियंट असतो मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पॉईंट दिलाय की मायक्रो कंट्रोलर हॅव ऍडव्हान्टेजेस ऑफ रॅम, रोम आणि इनपुट आउटपुट पोर्ट. याच्यामध्ये काय आहे की ऍडव्हान्टेजेस आहेत बाबा, रॅम आहे, रोम आहे, इनपुट आउटपुट पोर्ट ऑन बिल्ट एकाच चिपवर. पण इकडे काय आहे की म्हणजे जर एकदा मायक्रो कंट्रोलरची रॅम, रोम आणि इनपुट आउटपुट पोर्ट जो डिझाईन केला, जेवढ्याची रॅम आणि जेवढी रोम त्यांनी ऑलरेडी डिसाईड केली असेल मेकिंगच्या वेळेस, ती चेंज करता येत नाही. ठीक आहे. पण इथे फायदा काय? आउटसाइडला आहे इनपुट आउटपुट किंवा रॅम आणि रोम. त्यामुळे डिझायनर काय करतो, अमाऊंट ऑफ रॅम किती असायला पाहिजे, ओके, किती केबी जीबीची असायला पाहिजे, हे स्वतः डिझायनर डिसाईड करू शकतो कधीही पण. पण एकदा मायक्रो कंट्रोलर डिझाईन झाला, त्याच्यातली रॅम आणि रोम आणि इनपुट आउटपुट पोर्ट ऑलरेडी डिसाईड केली असेल, ती चेंज करता येत नाही. कोणतेही 3 पॉईंट करा, 3 मार्कासाठी डिफरन्स हा विचारलेला आहे, दिलेला आहे. ठीक आहे. पेपरमध्ये आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला मायक्रो कंट्रोलर कोणता? 8085 याचे फीचर विचारलेले आहेत. ओके. खूप वेळेस आलेला क्वेश्चन आहे हा. तर कोणते फीचर्स आहेत? आता एवढं लक्षात ठेवा. आता फीचर कसे लक्षात ठेवायचे की आता मायक्रो कंट्रोलर मध्ये 4 गोष्टी आहेत. कोणता? पहिला काय पाहिला होता? पहिला पॉईंट आपण आता वरती बघितलेला बघा, की रॅम आहे, है ना. दुसरे काय आहे? हे रॅम आहे. दुसरं काय आहे? रोम आहे. नंतर इनपुट आउटपुट पोर्ट आणि टायमर आहेत. हे 4 पॉईंटला घेऊनच इथले पॉईंट करा पहिले. मग कोणता? 8051 मायक्रो कंट्रोलर हॅज पहिला तर रॅमचं करायचंय आपल्याला. तर रॅम बद्दल बघू. हे बघा रॅम किती आहे? 128 बाईट, है ना, 128 बाईट, है ना. त्यालाच ब्रॅकेटमध्ये 128 इंटू 128 इंटू 8 बिट्स दिलं. बाईट म्हणजे 8 बिट असतो आपल्याला माहिती आहे. तर आता रॅम किती आहे? मायक्रो कंट्रोलर मध्ये पहिली डिव्हाइस आहे रॅम. तर रॅम ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर इज 128 बाईट. किती बाईट आहे? 128 बाईट. ओके. मग रोम किती आहे बाबा? तर रोम आहे तुमच्याकडे 4K बाईट. ओके. 4 किलो बाईट्स आहे. हे फॅक्ट येते, पाठ करायचे. ठीक आहे. रॅम आहे 128 बाईट, रोम आहे 4K बाईट. आता 2 गोष्टी होत्या मायक्रो कंट्रोलर मध्ये, रॅम पण होती, रोम पण होती. त्यानंतर काय होता? इनपुट आउटपुट पोर्ट होता. तर इनपुट आउटपुट पोर्ट पण दिलेलं आहे बघा. किती आहे? इट हॅज 32 इनपुट आउटपुट लाईन फॉर 4 8 बीट इनपुट आउटपुट पोर्ट. 32 इनपुट आउटपुट लाईन्स येतात 4 8 बीट इनपुट आउटपुट पोर्ट साठी. 4 इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत आणि त्याच्यासाठी 32 इनपुट आउटपुट लाईन्स आहेत. हे लक्षात ठेवायचं. रॅम झाली, रोम झाली, इनपुट आउटपुट पोर्ट झाला. आता टायमर. ओके. त्याच्याकडे ड्युअल 16 बिट टायमर इव्हेंट काउंटर आहे, है ना. टायमर लक्षात ठेवा काय आहे? ड्युअल 16 बिट टायमर इव्हेंट काउंटर. डबल 16 बिटचं इव्हेंट काउंटर आहे. म्हणजे कोणता इव्हेंट व्हायला मायक्रो कंट्रोलर मध्ये ते काउंट करण्यासाठी एक डबल 16 बिटचं टायमर इथे अवेलेबल आहे. हे 4 पॉईंट झाले. ओके. तुम्हाला 3 मार्कासाठी 6 पॉईंट लिहायचे, 4 मार्कासाठी 8 पॉईंट लिहायचे. तुम्ही ते 11 दिलेत, तुम्ही कोणतेही 6-8 पॉईंट तुम्ही करू शकता. नेक्स्ट काय बघा. तर मायक्रो कंट्रोलर हॅज 8 बीट ALU. असं अरिथमॅटिक लॉजिकल युनिट किती बीटचं आहे? 8 बीटचं आहे. आपल्या 8085 मध्ये पण 8 बीटचंच ALU होतं. इथे पण 8085 सारखंच 8 बीटचं ALU आहे. आता इथे रोम दिले. EPROM म्हणजे काय? रोमचाच एक टाइप्स आहे. ओके. इलेक्ट्रिकल रोम म्हणतो आपण त्याला. इरेजेबल प्रोग्रामेबल रोम असतं. ठीक आहे. ती चेंज करू शकता तुम्ही, असं असते ते. ओके. इट कॅन ऍड्रेस 64 KB ऑफ प्रोग्राम मेमरी. याच्यामध्ये ऍड्रेस किती
बीट. हा, आता दोन प्रकारची मेमरी आहे, एक प्रोग्राम मेमरी, दुसरी असते डेटा मेमरी. प्रोग्राम इन्स्ट्रक्शन जे एक्झिक्यूट करतो आपण, है ना, फॉर एक्झाम्पल ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी प्रोग्राम मेमरी. डेटा मेमरी काय, मग ऍडिशन कोणत्या नंबरचं करायचे, जो आपण युजर डेटा प्रोव्हाइड करतोय, है ना, 2+3 करायचं, 2 आणि 3 हा झाला डेटा, आणि प्लस झाला प्रोग्राम. ओके, तर मग प्रोग्राम मेमरी आणि डेटा मेमरी याच्यात सेम आहे, 64 KB 64 KB. हे तुम्ही कॉमन पॉईंट लक्षात ठेवू शकता. नंतर सांगितलं की याच्याकडे इन्स्ट्रक्शन सेट किती आहे, तर याच्याकडे खूप ह्यूज अमाऊंट ऑफ पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट आहे, जो की 111 म्हणजे 111 इन्स्ट्रक्शन्स याच्याकडे आहेत प्रेझेंट. ठीक आहे, मायक्रो कंट्रोलर 8051 कडे पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट आहे, दॅट इज 111. नाव नंबर लक्षात ठेवू शकता. इन्स्ट्रक्शन सेट म्हणजे काय, जसं की ऍडिशन, अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन, लॉजिकल इन्स्ट्रक्शन, ओके, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, सेकंड युनिट मध्ये आपण हे इन्स्ट्रक्शन बघणार आहेत. तसा 111 इन्स्ट्रक्शन याच्याकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे, इट हॅज 2 एक्सटर्नल इंटरप्ट. याच्यामध्ये 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहेत. चॅप्टर 1 मध्ये आपण इंटरप्ट पाहिलं होतं, 5 प्रकारच्या होत्या, है ना, तशाच याच्याकडे 2 एक्सटर्नल इंटरप्ट आहे. ओके, 2 एक्सटर्नल इंटरप्ट याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि याच्यामध्ये इट हॅज क्लॉक अप टू 12 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी. याच्याकडे जी क्लॉक आहे, है ना, आपल्या तिकडे क्लॉक जी होती ती 6 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीची होती 8085 मध्ये, तर इथे क्लॉक किती फ्रिक्वेन्सीची आहे, 12 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीची आहे. आणि याला फुल्ली फीचर्ड सिरियल पोर्ट आहे, म्हणजे डेटा जो ट्रान्समिट होतो सिरियली ट्रान्समिट होत असतो, बीट बाय बीट, है ना, आपण जे काही इन्स्ट्रक्शन देतो तो सिंगल सिंगल बीट त्याच्यापर्यंत प्रोव्हाइड होतात मायक्रो कंट्रोलर पर्यंत. तर फुल्ली फीचर्ड सिरियल पोर्ट याच्याकडे आहे. ओके, जो काही फीचर्ड सिरियल पोर्ट याच्याकडे अवेलेबल आहे. असे तुम्ही 11 फीचर्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 6 3 मार्काला, कोणतेही 8 4 मार्काला. ठीक आहे, हा पेपरमध्ये कंपल्सरी आहे, कोणत्याही पेपरला ओपन करा तुम्ही, तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन मेमरी मॅप ऑफ 8051 कंट्रोलर. आता वरतीच पाहिलं आपण की याच्यामध्ये 2 प्रकारच्या मेमरी आहेत. कोणत्या, एक प्रोग्राम मेमरी आणि एक डेटा मेमरी. तर आता ते बघूयात आपण. ही डायग्राम तुम्हाला विचारलेले पेपरमध्ये. मग आता तुम्हाला याच्यामध्ये काय लिहायचंय, तर 3 मार्काला हा क्वेश्चन असतो. प्रोग्राम मेमरी स्पेस आणि डेटा मेमरी स्पेस मध्ये ह्या डिवाइड झाला असं सांगायचं तुम्हाला, है ना. 8051 ची मेमरी जी काय आहे ती 2 पार्ट मध्ये डिवाइड झाली, एक आहे प्रोग्राम मेमरी आणि दुसरी आहे डेटा मेमरी. प्रोग्राम मेमरी, इथे डायग्राम दिसत असेल तुम्हाला, ही प्रोग्राम मेमरी दाखवली आहे, रोम म्हणतो आपण त्याला. डेटा मेमरी रॅम आहे. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी, रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे तिला फक्त रीड करू शकता, राईट करू शकत नाही. रॅम मध्ये रीडही करू शकता, राईटही करू शकता. तर ही प्रोग्राम मेमरी किती दिली आहे तुम्हाला, हे असं डायग्राम काढायचे, 3 ब्लॉक काढायचे असे, त्याच्यामध्ये लिहायचं अप टू 64K बाईट ऑफ एक्सटर्नल रोम लिहायचंय, रॅम लिहायचं नाही. हा रॅम कट करायचा इथला, ठीक आहे, हा नाहीये, नसणार आहे, हा एवढा पॉइंट नाहीये, तर तो घ्यायचा नाही. फक्त अप टू 64K बाईट ऑफ एक्सटर्नल रोम असणार आहे. मग ती ही 64K बाईट रोम जी आहे ती 2 पार्टमध्ये डिवाइड केली, एक 60K आणि दुसरा 4K. 64 ला डिवाइड केलं 60K आणि 4K बाईट मध्ये. सेम सेंटेन्स आहे, बाईट ऑफ एक्सटर्नल आहे, इथे एक्सटर्नल रोम दिले, इथे फक्त इंटरनल. 4K बाईट जी आहे ती इंटरनल रोम साठी यूज होते, तर 60K बाईट ही एक्सटर्नल रोम साठी होते. हेच सेंटेन्स आहे, फक्त एक्सटर्नलच्या इथे एक्सटर्नलच आहे, तर इथे इंटरनल आहे. ओके, रोम आणि ईपी रोम, त्यालाच रोमलाच आपण ईपी रोम सुद्धा म्हणतो. ठीक आहे, बर. मग इथे 00 काय असतं, हे स्टार्टिंग फ्रॉम 0 आणि 15 असतं, एफ म्हणजे 15 असतं, 0 to 15 असं त्याचा मिनिंग असतो. तर असं लिहायचंय तुम्हाला. मग इथं 0 to 0FFF आणि 1000 to 4 टाइम एफ, असं हे नाव लक्षात ठेवा. एकदा डायग्राम तुम्ही बघितले तरी कळून जाईल. त्यानंतर डेटा मेमरी किती आहे, डेटा मेमरीमध्ये अप टू 64K बाईट ऑफ एक्सटर्नल रॅम. ही एक्सटर्नल रॅम आहे, इथं एक्सटर्नल रोम आहे, तर इकडे एक्सटर्नल रॅम आहे. मग ही जी काही एक्सटर्नल रॅम आहे 2 पार्टमध्ये डिवाइड झाली, तर ही एकाच पार्टमध्ये 128 बाईट ऑफ रॅम आणि बाकीचं उरलेलं सिरियल फंक्शन, स्पेशल फंक्शन रेजिस्टर साठी यूज होते, म्हणून एवढं सांगायचं. आणि ह्यालाच एक्सप्लेन केलंय खाली. तर पहिले बघू आपण प्रोग्राम स्पेस, प्रोग्राम मेमरी स्पेस. तर प्रोग्राम मेमरी स्पेस काय, मी कंपॅरेटिव्हली सांगते तुम्हाला. जो प्रोग्राम मेमरी स्पेस आहे तो रीड ओनली मेमरी आहे. ओके, आणि जो डेटा मेमरी आहे तो कशासाठी, रॅम आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे. ओके, इट इज अ रॅम.
आता हा इंटरनल रॅम किंवा एक्सटर्नल रॅम म्हणू शकतो, रॅम म्हणून यूज होतो. प्रोग्राम आणि डेटा मेमरी डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही पेपरमध्ये पण इझिली लिहू शकता. रीड ओनली मेमरी यूज फॉर प्रोग्राम मेमरी स्पेस, तर रॅम इज यूज फॉर डेटा मेमरी स्पेस. ओके, मग आता ही रोम यूज केल्या जाते. ओके, तर मग तुम्हाला सांगता येते की याच्यामध्ये इट इज यूज फॉर स्टोरिंग द प्रोग्राम अँड व्हेरिएबल डेटा. कशासाठी यूज होते ही तुमची प्रोग्राम मेमरी, तर जो काही स्टोरिंग प्रोग्राम्स अँड व्हेरिएबल डेटा, जो काही तुम्ही प्रोग्राम देणारे इन्स्ट्रक्शन्स देणारे त्याला स्टोअर करण्यासाठी है ना, प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी, व्हेरिएबलचा डेटा स्टोअर करण्यासाठी ही मेमरी यूज होते. मग इकडली मेमरी कशासाठी यूज होते? ओके, द प्रोसेसर कॅन रीड डेटा फ्रॉम दिस मेमरी. डेटा कुठून घेतो? या मेमरीकडून, आणि राईट पण करतो या मेमरीमध्ये. आता नावातच आहे रीड, रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. इथून डेटा रीड पण होणार आणि राईट पण होणार. कुठून? फ्रॉम मेमरी स्पेस. ओके, या मेमरी स्पेस मधून डेटा रीड पण होणार आणि राईट पण होणार, लक्षात ठेवा. आणि इकडे फक्त काय होतो? स्टोअर केला जातो, रीड केला जातो इथला डेटा, राईट केला जात नाही. ओके, इथे सांगितलं की कॅन नॉट राईट द डेटा इन टू द मेमरी, फक्त रीड केला जातो. इथून फक्त डेटा काय केला जातो? रीड केला जातो. इन्स्ट्रक्शन जे काय आहे ते फक्त रीड केल्या जातात. तर इकडे राईट पण होतात आणि रीड पण होतात इन्स्ट्रक्शन. फक्त एवढंच की जी काही प्रोग्राम मेमरी आहे एक्झिक्यूट करते ऑल इन्स्ट्रक्शन, सगळे काही इन्स्ट्रक्शन, ऍडिशन असू दे, सबस्ट्रॅक्शन असू दे, मल्टिप्लिकेशन असू दे, लॉजिकल अँड ऑर किंवा दुसरे एखादे इन्स्ट्रक्शन्स असू दे, हे कोणतेही इन्स्ट्रक्शन, 111 इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते ऑल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याची कॅपॅसिटी आहे प्रोग्राम मेमरी स्पेसमध्ये. पण हा जो काही रॅमवाला पार्ट आहे, म्हणजेच डेटा मेमरी स्पेसवाला आहे, तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर इथे 128 बाईट ऑफ इंटरनल रॅम प्रेझेंट आहे. वरती तुम्हाला डायग्राम मध्ये दिले, तुम्ही सांगू शकता की बाबा 128 बाईट ही इंटरनल रॅम आहे. बाकीचं उरलेली जी काही मेमरी आहे 64K बाईट मधली, ती सिरियल फंक्शन रेजिस्टर साठी यूज होते. हे तुम्हाला सांगू शकता तुम्ही इतकं. ठीक आहे, ह्या डायग्राम वरूनच तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचंय. हा 3 मार्काला किंवा 4 मार्काला पेपरमध्ये क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही तेवढा करू शकता. हे एवढेच क्वेश्चन आहेत बेटा. ठीक आहे, 4 क्वेश्चन आहेत फक्त या युनिट मधून, आणि हे जर तुम्ही केले तर तुम्हाला या युनिट मधल्या क्वेश्चन मध्ये 7/7 मार्क्स मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सोल्युशन सोबत. थँक्यू.